नमस्कार. एपिसोड 7 स्वस्ति यश ज्योतिष मंच, सुहास शास्त्री. आज आपण या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्राचे 12 मूलभूत सिद्धांत बिगिनर टू मास्टर, ज्योतिष शिकण्याच्या मालिकेतील हा भाग अत्यंत महत्त्वाचा. मी तुम्हाला ज्योतिषातील 12 सर्वात मूलभूत, शक्तिशाली आणि अमोघ सिद्धांत शिकवणार आहे, जे समजले की कुणीही कुंडली वाचू शकतो. पहिला, लग्न हा राजा, संपूर्ण कुंडलीचा केंद्रबिंदू असतो. लग्न म्हणजे शरीर, स्वभाव, निर्णय क्षमता आणि जीवनाची दिशा. प्रथम भाव लग्न समजल्याशिवाय कुंडलीचं वाचन करू नये. 2. लग्नेश फर्स्ट लॉर्ड ही जीवनशक्ती असते. लग्नेशाची अवस्था सांगते की आयुष्याची गुणवत्ता, कामातलं यश, प्रकृती, भाग्याची गती. लग्नेश जेव्हा मजबूत असतो तेव्हा जीवन यशस्वी असतं. चंद्र हा मन, भावना, मानसिक शांतता. चंद्राचे स्थान आपल्याला सांगते की जातकाचं मन कसं काम करतं, त्याची चिंता कुठे असते, प्रेम किंवा संबंध कसे असतात. चंद्र पीडित झाला तर जातकाचं मन हे अशांत असतं. सूर्य हा आत्मा, अधिकार कुंडलीतून दाखवत असतो. सूर्य सांगतो की त्या जातकाचं नेतृत्व गुण, करिअर, इगो आणि पितृकारक याचा खुलासा आपल्याला कुंडलीतील जातकाच्या सूर्यावरून होतो. सूर्य जर मजबूत असेल तर समाजात मान सन्मान हा त्या व्यक्तीला मिळत राहतो. धन अर्थात द्वितीय भाव, सेकंड हाऊस, आणि भाग्य अर्थात 9th हाऊस, नवम भाव यांचा संबंध. सेकंड आणि 9th हाऊस जर मजबूत असेल तर व्यक्तीला पैसाच पैसा मिळतो, कुटुंबाचं समर्थन लाभतं, अध्यात्मयोग प्रबळ होतो, चांगला होतो. 7th हाऊस हा विवाह आणि भागीदारी तसेच आकर्षण याचा खुलासा करतं. 7व्या घरातील ग्रह हा जोडीदाराची मानसिक रचना सांगतो, तसेच विवाहातील गोड आणि तिखट अनुभव याचाही खुलासा कुंडलीतील 7म भावातून होतो. 7वा आणि त्याचा स्वामी कधीही दुर्लक्षित करू नये. कुंडलीमधील 10वं हाऊस हा करिअरचा सिंहासन आहे. नोकरी, व्यवसाय, प्रसिद्धी, कर्म सगळं 10व्या घरात दिसतं. 10व्या घराचा स्वामी हा जसा असतो तसं त्या जातकाचं करिअर असतं. ग्रहांच्या दृष्टी एक गुपित सत्य आहे. प्रत्येक ग्रह जिथं पाहतो तिथे तो परिणाम देतो. प्रत्येक ग्रहाची दृष्टी ही त्या जातकाची एका स्पेसिफिक घटनेमध्ये किंवा त्याच्या आयुष्यातील काही कथा बदलते. उच्च किंवा नीच ही ऊर्जा कशी प्रवाहित होते हे सांगतं. जेव्हा ग्रह उच्च असतो तेव्हा तो बलवान असतो. जेव्हा ग्रह नीच असतो तेव्हा तो असंतुलित आणि इम्बॅलन्स, घासाघीस, वाईटाचा प्रभाव देतो. नीच ग्रह उपायांनी ताब्यात आणता येतात. दशा वेळेचा देव असतो. जातकाच्या कुंडलीमध्ये महादशा, अंतर्दशा ही जीवनाची दिशा बदलते. कुंडली मजबूत असली तरी दशा चुकीची असेल तर जातकाच्या जीवनामध्ये अडथळे येतात. कुंडली कमजोर असली तर आणि दशा चांगली असेल तर जातकाला यश लाभतं. गोचर हा वर्तमानाचा परिणाम आहे. गोचर म्हणजे आज ग्रह कुठे चालले ते खुलासा गोचर येथून होत असतो. गोचर म्हणजे वर्तमान स्थिती आणि दशा हे मिळून 80% भविष्य त्या जातकाचा आपल्याला खुलासा करून देतं. उपाय कर्मशक्ती जागृत करणारी दिव्य अशी पद्धत आहे. उपाय म्हणजे मंत्र, दान, व्रत, उपासना, यज्ञ हे पाप, अडथळं, ग्रहदोष 100% कमी करतात.
ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणे नाही. ज्योतिष एक प्रकाश आहे, स्वतःला समजून घेण्याचा, किंवा अगदी सुरुवातीचे 12 सिद्धांत. ज्योतिष हे स्वतःला समजून घेण्याचा एक दिवा आहे. अगदी सुरुवातीचे 12 सिद्धांत आज मी तुम्हाला समजवले. कुंडलीतील 12 ग्रह काय सांगतात हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. तोपर्यंत मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. स्वस्ति यश ज्योतिष मंचमध्ये आपण सर्वजण ज्योतिष शिकत आहात, त्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.